राज्याचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावरती तापमानामध्ये वाढ होती आहे आणि विदर्भामध्ये उष्णतेची लाटच पसरलेली आहे। वर्धा, अकोला यासह अमरावतीला उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये देखील पारा मोठ्या प्रमाणावरती वाढतोय। नागपूर, अकोला, यवतमाळ या ठिकाणी 45 अंशांच्या पारा गेलेला दिसतोय। नागपूरमधून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत जोडले गेलेत। आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात। खरे तर वेगवेगळे विक्रमच तापमान करताना दिसतंय तुषार। रोज जर आपण तापमानाची ही जी आकडेवारी बघितली तर सध्याचं काय नागपूरचं वातावरण आहे? निश्चित सध्या असं म्हणावं लागेल की विदर्भामध्ये सूर्य हा आग ओकत आहे। काल विदर्भात वर्धेत सर्वाधिक तापमान 47.1 अंश सेल्सिअस होतं। आज सध्याचं करंट जर तापमान आपण नागपूरचं बघितलं तर या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात 44.9 अंश सेल्सिअसच्या जवळपास दाखवत आहे। हे साधारण 2:30 वाजताच आहे। 3-3:30च्या सुमारामध्ये या तापमानात आणखी 1.5 ते 2 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे। आणि दुपारच्या वेळेला जर का तुम्ही नागपूरच्या रस्त्यावरचं दृश्य बघितलं तर जे कोणी दुचाकीस्वार तुम्हाला नागपूरच्या रस्त्यावर फिरताना दिसेल ते स्कार्फ, हेल्मेट, गॉगल घालून फिरताना पाहायला मिळतं आहे। आणि रस्त्यावरची गर्दी देखील काही अंशी कमी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। अनेक असे नागरिक आहेत जे झाडाच्या आडोशाने उभे राहतात कामानिमित्त। आणि निश्चितच ज्या प्रकारचं नागपूर वेधशाळेनं सांगितलं की पुढचे 4 ते 5 दिवस देखील अशीच उष्णतेची लाट राहणार आहे। विशेष करून उष्णतेच्या लाटेचा विदर्भामध्ये 3 जिल्ह्यासाठी वर्धा, अकोला आणि अमरावती रेड अलर्ट आहे। त्यामुळे त्या ठिकाणी देखील आज अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। आज साधारण 46च्या वर तापमान जाण्याचा एक अंदाज आहे, कारण की आता 2:30 वाजताच्या सुमारास हे आपण ऑनलाईन ॲपवर बघितलेलं तापमान आहे। मात्र नागपूर वेधशाळेचे जे प्राथमिक ऑब्झर्वेशन हे 3 वाजताच्या सुमारास येतात, त्यामध्ये साधारण तापमान हे 46 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे आज नागपूरमध्ये दुपारच्या वेळेला नागपूर महानगरपालिकेने जो हीट ॲक्शन प्लॅन केला त्यानुसार सर्वतः शाळा तर सध्या सुट्ट्या आहे, मात्र जे समर कॅम्प आहे ते पूर्णतः बंद आहे। यासोबतच शहरातले जे सर्व उद्यान आहे ते दिवसभर खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यासोबतच जे पानपोळे आहे त्या देखील वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। आणि विशेष करून समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून जे रस्त्यावर फिरणारे जे नागरिक असतात त्यांची धरपकड केली जात आहे। त्यांना वृद्धाश्रमामध्ये किंवा कोल्ड स्टोअरमध्ये नेऊन त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या उपाययोजना औषधोपचार केलं जात आहे। कारण की आपण बघितलं की मागच्या साधारण 5 दिवसामध्ये 6 वेगवेगळ्या नागरिकांचा बेघर नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्या। त्या उष्माघातामुळे झाल्याचा एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता। मात्र निश्चितच ज्या प्रकारचं सध्या चित्र आपल्याला नागपूरसह विदर्भामध्ये पाहायला मिळतं त्यावरून लक्षात येतं की या उष्णतेच्या लाटेचा सामान्य नागपूरकरांना, सामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत आहे। अगदी तुषार, धन्यवाद खूप खूप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।